सर्वप्रथम तर मी आशिष शेलार यांच्याबद्दल अतिशय सहानुभूती व्यक्त करतो। एक तर असं झालं आहे की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही। मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलं आहे त्या खात्यात पण काही दम नाही, त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही। मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलं आहे, त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही। आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे, आशिष शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे, या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी एक मांडलं की जो काय गठ्ठा दाखवला, फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले, तर त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे? की तिथे हिंदू मतदार आहेत का, मुस्लिम मतदार आहेत का, ख्रिश्चन मतदार आहेत का, जैन मतदार आहेत का, शीख मतदार आहेत, हे बघायला आशिष शेलार आलेले का त्या गठ्ठ्यामध्ये? आशिष शेलारांना हे कोणी सांगितलं की त्याच्यात फक्त हिंदू मतदारच आहेत? आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच, तो ना हिंदू आहे, ना मुस्लिम आहे, ना जैन आहे, ना शीख आहे, ना ईसाई आहे, ना कुठल्या धर्माचा आहे, ना कुठल्या जातीचा आहे। बोगस मतदार हा बोगस मतदार आहे, आणि तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, बोगस मतदार दिसला की जे सन्माननीय राजसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला दिली जाईल। त्यांनी काही आमदारांची नावं सांगितली। रोहित पवार यांच्या मतदारसंघात 5000 मुस्लिम दुबार मतदार आहेत। नाना पटोले यांच्या साकोलीतून ज्या साकोलीतून निवडून आले ते 208 मतांनी निवडून आले, तिथे 400हून अधिक मुस्लिम मतदार आहेत, दुबार मतदार आहेत। मग तुम्ही यांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात 30,000 दुबार मतदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर मग जितेंद्र आव्हाड राजीनामा देतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। मुळात असं आहे की एक बरं झालं आणि एक सर्वात चांगली गोष्ट झालं की आमच्या मताशी आशिष शेलार सहमत झाले। शेवट या सगळ्याचं कन्क्लुजन काय? कोणाच्या मतदारसंघात दुबार आहेत कोणाच्या नाहीत हा विषयच नाही आहे। आमचा विषय हा दुबार मतदार आहे। दुबार मतदार आहेत या मताशी आशिष शेलार सहमत असतील तर त्यांनी आमच्यामध्ये मोर्चात पण सामील व्हायला पाहिजे होतं। हा काय भारतीय जनता पक्षाविरोधात मोर्चा नव्हता, हा मोर्चा होता निवडणूक आयोगाविरोधात। आणि निवडणूक आयोगाने जर मतदारसंघामध्ये दुबार मतदार तयार केले असतील किंवा त्यांना ठेवलं असेल तर ही चूक निवडणूक आयोगाची आहे, आणि ही जर चूक मान्य करत असतील आशिष शेलार तर त्याच्यामध्ये त्यांनी यायला पाहिजे।